नमस्कार. आज आपण इथे बघणार आहोत तीळ आणि गोडलिंबाची पौष्टिक अशी चटणी. ही चटणी पचनासाठी फार उपयुक्त आहे. तर आपण पाहूया साहित्य. गोडलिंब, तीळ, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ. तर सर्वप्रथम आपण गोडलिंब हा छान खमंग भाजून घेणार आहे. गोडलिंबाने पचन सुधारते, तसेच केसगळतीसुद्धा कमी होते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतात. पण आता हे नुसतं आपण गोडलिंब तर खाऊ शकत नाही ना, म्हणून आज आपण याची चटणी तयार करणार आहोत. आपला गोडलिंब छान खमंग भाजून तयार आहे. आता हा आपण एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि त्याचप्रकारे तीळसुद्धा याच कढईमध्ये भाजून घेणार आहे. तीळ ही आपल्या हाडांना मजबूती देते आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवते. तिळाने हृदयाला सुद्धा आपल्या फायदा आहे. आता आपली तीळसुद्धा छान भाजून तयार आहे. ही पण आपण गोडलिंबाच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छान थंडगार होऊ देऊया. 10 मिनटानंतर आपले हे दोन्ही छानपैकी थंड झाले आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये जिरे, लसूण, लाल तिखट, मीठ हे सगळे काढून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये तीळ आणि गोडलिंब टाकून छान मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेणार आहे. तयार आहे आपली तीळ आणि गोडलिंबाची पौष्टिक चटणी. ही चटणीच कोरडी असल्यामुळे 8 ते 10 दिवस सहज टिकते. तसेच तुम्ही भात, भाकर, पोळी यासोबतसुद्धा आरामात खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.